गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 9.12 च्या एक्झाम्पल 2 पर्यंत आलो होतो आणि आज आपण एक्झाम्पल 3 मधील साधारणतः 4 एक्झाम्पल्स आहेत ABCD याच्या ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या फॉर्म मध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. तर त्याचे उत्तर काय असेल याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे युनिट सेकंडचा हा शेवटचा लेक्चर आहे जो की लेक्चर नंबर 49 आहे. काय आहे हो तिसरा एक्झाम्पल? सुरुवात, स्टिक द करेक्ट आन्सर. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे आपल्याला ए द सोल्युशन ऑफ डेल्टा 3z अपॉन डेल्टा एक्स क्यूब विच इज इक्वल टू 0 इज. याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. z इज इक्वल टू f1y प्लस x f2y प्लस एक्स स्क्वेअर f3y पहिल्या नंबरला. दुसऱ्या नंबरला दिलेला आहे z विच इज इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर f ऑफ x. तिसऱ्या नंबरला दिलेला आहे z इज इक्वल टू f1 ऑफ x प्लस y f2 ऑफ x प्लस वाय स्क्वेअर f3 ऑफ x. आणि चौथ्या नंबरला दिलेला आहे z इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर f ऑफ y. तर मित्र हो, बघू आपण आता. द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज डेल्टा 3z अपॉन डेल्टा एक्स क्यूब. दिस डेल्टा 3z अपॉन डेल्टा एक्स क्यूब विच इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज सिम्बॉलिक फॉर्म d चा क्यूब z विच इज इक्वल टू 0 where d is equal to delta by delta x. Its auxiliary equation is m cube is equal to 0. याचा अर्थ काय झाला हो? m cube is equal to 0 चा अर्थ m is equal to m1 is equal to m2 is equal to m3 is equal to 0. That means what? It means our roots are repeated 3 times. आणि त्यामुळे तुम्ही याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सहज सांगू शकता. ते काय असलं पाहिजे? तर z इज इक्वल टू ते असलं पाहिजे विच इज इक्वल टू f1 इन ब्रॅकेट y प्लस m1 x प्लस x f2 इन ब्रॅकेट y प्लस m2 x प्लस x स्क्वेअर f3 ऑफ y प्लस m3 x. तर m1 m2 m3 हे 0 असल्यामुळे तुमचं उत्तर असेल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन z इज इक्वल टू f1y प्लस x f2y प्लस x स्क्वेअर f3y. बघू मग कुठला आहे आन्सर तो? z इज इक्वल टू f1y प्लस x f2y प्लस x स्क्वेअर f3y. म्हणजे ए आन्सर आहे याचा पहिला. ए चं पहिलं उत्तर आहे जे की मी इथं राईट केलेलं आहे. अशा पद्धतीनं पहिला एक्झाम्पल झाला. हे तुम्ही क्विक कसं लवकरात लवकर सोडू शकता जर तुम्हाला सगळेचे सगळे फॉर्म्युले माहित असले तर. आता बी बघू काय आहे. द सोल्युशन ऑफ डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर मायनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू 0 इज. म्हणजे अर्थात याचं सुद्धा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच काढावं लागेल. मग सोल्युशन बघू. The given partial differential equation is delta 2z upon delta x square minus delta 2z upon delta y square which is equal to 0. हे दिलेलं इक्वेशन आहे. This equation can be written in symbolic form as d square minus d dash ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0 where d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y. Or f of d comma d dash into z which is equal to 0 where f of d comma d dash is equal to d square minus d dash चा स्क्वेअर. या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. आता इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर मायनस 1 विच इज इक्वल टू 0 वेअर d इज इक्वल टू m अँड d डॅश इज इक्वल टू 1. म्हणजे m स्क्वेअर इज इक्वल टू 1, m इज इक्वल टू प्लस मायनस 1 म्हणजे m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 1 अँड m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू मायनस 1. डिफरंट रूट्स आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फॉर डिफरंट रूट्स इज काय? z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस m1 x प्लस f2 ऑफ y प्लस m2 x.
म्हणजेच झेड इज इक्वल टू F1 ऑफ y प्लस एक्स प्लस F2 ऑफ y मायनस एक्स. तर उत्तर कोणतं आहे? झेड इज इक्वल टू F1 ऑफ y प्लस एक्स प्लस F2 ऑफ y मायनस एक्स. म्हणजे योगायोगानं बी चंही उत्तर पहिलंच राईट आहे. ऍक्च्युली दुसरे उत्तर गोंधळ करण्यासाठी बघा काय काय दिलेलं आहे. इथं F1 ऑफ y प्लस एक्स प्लस F2 ऑफ y मायनस एक्स आहे. इथं झेड इज इक्वल टू F1 ऑफ y प्लस एक्स प्लस F1 ऑफ y मायनस एक्स. म्हणजे काही विद्यार्थ्यांना हेही बरोबर वाटते. इथं झेड इज इक्वल टू F2 ऑफ y प्लस एक्स प्लस F2 ऑफ y मायनस एक्स. हेही सारखंच आहे, फक्त इथं F2 असल्यामुळे बरोबर नाही, इथं F1 असल्यामुळे बरोबर नाही, आणि चौथं तर निश्चितच बरोबर नाही. झेड इज इक्वल टू F ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तर पहिलं त्याचं उत्तर बरोबर आहे. आता बघू तिसऱ्या नंबरचं म्हणजे सी. पहिले दोन एक्झाम्पल आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे बघितले, ऑब्जेक्टिव्ह टाइपचे. आता पर्टिक्युलर इंटेग्रलचं बघू. मग आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये जर पर्टिक्युलर इंटेग्रलच विचारलं असेल तर आपल्याला त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायची गरजच नाही. मग तिसरं काय आहे? पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ 2d स्क्वेअर मायनस 3d d डॅश प्लस d डॅश चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to e to the power x plus 2y is. मित्र हो, आता e to the power जसंही प्रॉब्लेम मध्ये येते आणि त्याचं पर्टिक्युलर इंटेग्रल जर काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला आठवला पाहिजे. कुठला? 1 upon f of d comma d dash into e to the power ax plus by which is equal to 1 upon f of a comma b into e to the power ax plus by. याचाच अर्थ काय? d is equal to a आणि a is equal to आपल्या प्रॉब्लेम मध्ये 1, d dash is equal to b आणि b is equal to आपल्या प्रॉब्लेम मध्ये 2. तर आपण डायरेक्ट पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू काय? पर्टिक्युलर इंटेग्रल 1 अपॉन काय आहे? d चा वर्ग 2d चा वर्ग 2d चा वर्ग मायनस 3dd डॅश 3dd डॅश प्लस d डॅश चा वर्ग e टू द पॉवर x प्लस 2y. काय येईल मग? 1 अपॉन 2 इंटू 1 चा वर्ग 1च मायनस 3 इंटू 1 इंटू 2 प्लस 2 चा वर्ग म्हणजे 4, 2 चा वर्ग म्हणजे 4 आणि e टू द पॉवर x प्लस 2y. काय आलं? 2 मायनस 6 प्लस 4. मित्र हो, डिनॉमिनेटर तर 0 आला. याचा अर्थ मेथड काय झाली? फेल झाली. आणि आपल्याला माहित आहे, काय माहित आहे आपल्याला? This method is fail. If the method is fail, then differentiate f of d dash. That is denominator. What? F of d dash 2d square minus 3d dash plus d dash चा वर्ग. याला डिफरन्शिएट करायचं with respect to x. With respect to d and multiplying the expression by x. काय येईल याचं डिफरन्शिएशन? मग पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू x इंटू 1 अपॉन 4d मायनस 3d डॅश प्लस 0 आणि इथं e टू द पॉवर x प्लस 2. पुन्हा आता आपल्याला वापरायचं आहे 1 अपॉन 4 इंटू 1 मायनस 3 इंटू 2 e टू द पॉवर x प्लस 2y. म्हणजे काय झालं हो? काय झालं? 4 मायनस 6 म्हणजे मायनस 2 म्हणजे मायनस एक्स बाय 2 ई टू द पॉवर एक्स प्लस 2y. याचं उत्तर असलं पाहिजे. बघू बरं मग. आहे की तिसऱ्या नंबरचं मायनस एक्स बाय 2 ई टू द पॉवर एक्स प्लस 2y. तर ऑप्शन्स कसे देतात बघा. पहिला x ई टू द पॉवर एक्स प्लस 2y, 1/2 ई टू द पॉवर एक्स प्लस 2y, मायनस एक्स बाय 2 ई टू द पॉवर एक्स प्लस 2y आणि x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ई टू द पॉवर 2y. म्हणजे प्रत्येक मध्ये सिमिलॅरिटी आहे. तुम्हाला गोंधळात पाडण्यासाठी. परंतु ऍक्च्युली जर आपल्याला सगळे रिझल्ट फॉर्म्युले माहित असले तर आपण विदिन अ मिनिट मध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो. तर काय आहे तिसऱ्याचं उत्तर? तिसरा
सी चं उत्तर तिसरा -x/2 e⁻x+2y. मित्र हो, आता शेवटच्या एक्झाम्पल वर आहोत आपण डी. इथे सुद्धा पर्टिक्युलर इंटेग्रल काढायचं. पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ d² - d' चा वर्ग ब्रॅकेटच्या बाहेर z = cos x + y इज. कॉस ची टर्म दिसली रे दिसली, कॉस ची असेल, साइन ची असेल तर आपल्याला फॉर्म्युला आठवला पाहिजे. कोणता फॉर्म्युला आठवला पाहिजे हो? 1/f ऑफ d², d' चा वर्ग इंटू cos ax + by असो किंवा sin ax + by असो, विच इज इक्वल टू 1/f ऑफ -a चा वर्ग, -a इंटू b, -b चा वर्ग इंटू cos ax + b. इथं a ची किंमत आहे 1, b ची किंमत आहे 1. त्यामुळे याचं उत्तर काय येईल ते बघू. याचं उत्तर एका मिनिटात कॅल्क्युलेट करून दाखवतो आता तुम्हाला. काय येईल हो याचं उत्तर? पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1/d² - d' and its square into काय आहे राइट हँड साइड? cos of x + y. तर याच्यामध्ये 1/-1 चा वर्ग मायनस इन ब्रॅकेट -1 चा वर्ग cos of x + y. -1 चा वर्ग इथे -1 आला आणि इथं -1 म्हणजे +1 म्हणजे इथं 0 आलं की हो 1/0 cos of x + y. मेथड तर फेल झाली. दिस मेथड इज फेल. आणि when the method is fail, you already know that we have to differentiate denominator, that is f of d, d' which is equal to d² - d' चा वर्ग with respect to d and multiplying the expression by x. काय होईल हो मग? पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to x into 1/ काय येईल? 2d. आणि इथं होईल cos of x + y. So which is equal to x/2. आणि cos of x + y चं integration, because 1/d stands for integration with respect to x and its integration is sin x + y. So what is the answer then? X divided by 2 sin x + y. That is 4th नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ d² - d' ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग, ब्रॅकेट कंप्लीट जे आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to cos of x + y is x/2 sin in bracket x + y. मित्र हो, इथे आपला दुसरा युनिट कंप्लीट होत आहे. मला दुसरा युनिट कंप्लीट झाल्याचा एक आनंद आहे. आणि आपण सुद्धा पहिला युनिट दुसऱ्या युनिटचा अभ्यास करा. काही समजलं नसेल कधीही केव्हाही मला तुम्ही प्रश्न करू शकता, कुठल्याही डिफिकल्टी विचारू शकता. यू आर मोस्ट वेलकम टू आस्क एनी डिफिकल्टीज इन एनी टाइम इन व्हॉट्सअप ग्रुप. थँक्यू. आज आपण इथेच थांबणार आहोत.